श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. शारदीय नवरात्रीचा उत्सव जवळ आला आहे. हा उत्सव दुर्गा देवीला समर्पित आहे. नवरात्रीच्या 9 दिवसात देवी शक्तीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. यावेळी गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 पासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते, अर्थात यावेळी कलश स्थापना करण्याची परंपरा आहे. कलश स्थापना केल्याशिवाय नवरात्रीच्या 9 दिवसांची पूजा अपूर्ण मानली जाते. हा कलश पहिल्या दिवसापासून ते 9व्या दिवसापर्यंत घरात ठेवला जातो. त्यानंतर हा कलश दशमीला अर्थात दसऱ्याच्या दिवशी विसर्जित केला जातो. हिंदू धर्मात कलश हे मातृशक्ती, त्रिमूर्ती आणि त्रिगुण शक्तीचे प्रतीक मानले जाते. नवरात्रीच्या काळात कलशाची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा पूर्वीपासूनच आहे. ही प्रतिष्ठापना घटस्थापना या नावाने सुद्धा ओळखली जाते. आज या व्हिडिओमध्ये पारंपरिक पद्धतीने घटस्थापना अगदी सोप्या पद्धतीने कशी करावी आणि घटस्थापनेविषयीची संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. यंदा 3 ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि घरोघरी घटस्थापना करून देवीच्या सेवेला सुरुवात होते. ज्या घरामध्ये घटस्थापना केली जात नाही तिथे देवीसाठी अखंड दिवा प्रज्वलित केला जातो. तर ही घटस्थापना कशी करायची आहे हे तर आपण बघणारच आहोत, पण त्यापूर्वी तुम्हाला घराची स्वच्छता करायची आहे, कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला घराची स्वच्छता करायची आहे. घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे. हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा, उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर देवघरातील देवांची तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे. बऱ्याच जणांच्या घरामध्ये देवघटी बसले जातात. जर तुमच्याकडे ही तशी परंपरा असेल तर तुमचे देवघटी बसतील. त्यामुळे 9 दिवसांमध्ये देव तुम्हाला हलवता येणार नाहीत. पहिल्याच दिवशी देवांची विधिवत पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. जर देव्हाऱ्यामध्ये मंगल कलश स्थापित केलेला नसेल तर नवरात्रीपासून तुम्ही मंगल कलशाची स्थापना देव्हाऱ्यामध्ये करू शकता. मंगल कलश आणि घटस्थापनेचा कलश हा वेगवेगळा असतो. त्यामुळे बऱ्याच जणींचं कन्फ्युजन होतं की नवरात्रीमध्ये जो घट बसवला असतो तोच मंगल कलश असतो का. मंगल कलश देवघरामध्ये कसा स्थापित करावा यावरचा डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. आता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे. पूजेच्या ठिकाणी तुम्हाला गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे. यामुळे आपलं घर शुद्ध आणि पवित्र होतं. घटस्थापना ही शक्यतोवर देवघराजवळच करावी, जेणेकरून तुमची देवीची सेवा उपासना करत असताना फारशी धावपळ होणार नाही. पण देवघराजवळ जर पुरेशी जागा नसेल तर तुम्ही इतरत्र कुठेही करू शकता, पण ती जागा देखील तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. तिथे देखील तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे आणि तिथे तुम्हाला घटस्थापना करायची आहे. तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे. घराची स्वच्छता करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि तुम्ही जर घटस्थापना करत नसाल तर तिथे तुम्हाला देवीच्या नावाने अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला घटस्थापना करायची आहे. घटस्थापना करत असताना पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य तुम्हाला जवळ ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मध्येच उठून जावं लागणार नाही. घटस्थापना करत असताना आपलं तोंड पूर्वेकडे असावं. दक्षिणेकडे तोंड करून घटस्थापना करू नये. त्यानंतर घटस्थापनेच्या आधी आपल्या कपाळी हळदी कुंकू लावावं आणि पुरुष जर घटस्थापना करत असतील तर त्यांनी चंदनाचा टिळा व त्यावरती कुंकू लावावे. पूजेसाठी तुम्हाला खाली आसन घ्यायचं आहे. जमिनीवरती बसून कधीही कोणतीही सेवा किंवा घटस्थापना करू नये. जिथे घटस्थापना करणार आहोत ती जागा स्वच्छ पुसून घेतल्यानंतर तिथे एक चौरंग मांडायचा आहे. त्यावरती एक स्वच्छ वस्त्र अंथरायचं. त्यावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. त्यानंतर कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने होते, तर एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 जोड विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती गणपती स्वरूप तुम्हाला सुपारीची स्थापना करायची आहे आणि गणपतींची सगळ्यात आधी पूजा करून घ्यायची, ज्यामध्ये गंध, अक्षदा, फुलं अर्पण करायची, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. कोणतीही पूजा किंवा सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही. संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधले जातो आणि आपल्याकडून ती सेवा किंवा पूजा निर्विघ्नपणे पार पडते.
तर त्यासाठी एक तामण घ्यायचं, हातामध्ये थोड्याशा अक्षता, त्यावरती हळदी कुंकू आणि एक फूल घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला पळीने 2 पळ्या पाणी घ्यायचं आहे आणि या पूजेसाठीचा तुम्हाला संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा करावा याचा स्क्रीनशॉट मी दिलेला आहे. तो बघून तुम्हाला तशाच प्रकारे संकल्प करायचा आहे आणि हा संकल्प तुम्हाला ताम्हणामध्ये सोडायचा आहे. संकल्प सोडलेलं पाणी हे तुम्ही तुळस सोडून एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घटस्थापनेला सुरुवात करायची आहे. आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो, मूर्ती किंवा टाक असेल तर टाकावरती तुम्हाला पाण्याने, पंचामृताने, पाण्याने असा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्ही श्री सूक्ताचं पठण करू शकता किंवा नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच असं म्हणत तुम्हाला 5 वेळा पाण्याने, 5 वेळा पंचामृताने आणि 5 वेळा परत पाण्याने अभिषेक करायचा आहे. जर तुम्ही श्री सूक्ताचं पठण करत अभिषेक करणार असाल तर तुम्ही गळतीचा वापर करू शकता. या 9 दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करणार आहे. त्यापूर्वी तिची पंचोपचारे पूजा करायची आहे, कारण 9 दिवस देवी घटी बसते, नंतर तिला हलवता येत नाही. तुम्ही फोटो वापरलेला असेल तर फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ते तुम्हाला हलवता येणार नाही. देवीला घटी बसवण्यासाठी मी एक प्लेट भरून गहू घेतलेले आहेत. त्यावरती पाण्याने भरलेला कलश ठेवलेला आहे. आता या कलशावरती खालून वर अशा 5 रेषा काढून घ्यायच्या आहेत. बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती असतात, तर तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणेच देवीला घटी बसवायचं आहे. तुमच्याकडे जर फक्त जोडविड्याची पानं ठेवून त्यावरती देवीला घटी बसवलं जात असेल तर तुम्ही तसंही करू शकता. आता या कलशामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, एक फूल वाहून घ्यायचं आहे आणि जी पानं तुमच्याकडे आहेत, विड्याची 5 पानं असतील किंवा आंब्याची 5 पानं असतील, ती तुम्हाला या कलशामध्ये ठेवायची आहे. सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाच्या प्रथा, परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात. मी व्हिडिओमध्ये असं दाखवलंय म्हणजे तुम्ही असं करावं असं नाही. तुमच्याकडे जर विड्याच्या 5 पानांवरती देवीला घटी ठेवलं जात असेल तर तुम्ही तसं करू शकता आणि जर अशी पद्धत तुमच्याकडे असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला देवीला घटी बसवायचं आहे. घटी बसवायचं म्हणजे या 9 दिवसांमध्ये देवी झोपी जाते, तर तिला आपल्याला एका ताम्हणामध्ये तांदूळ ठेवून त्यावरती 2 जोड विड्याची पानं ठेवायची आहेत. त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती आपण जो देवीचा टाक, अभिषेक केलेला आहे किंवा देवीचा फोटो असेल तर तो फोटो किंवा देवीची मूर्ती ती घटी बसवायची आहे. तर पहा बऱ्याच जणांकडे जे टाक असतात त्याला मागून स्टँड असतं. ते स्टँड जर निघत असेल तर ते तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर टाकाला तुम्हाला आडवं ठेवायचं आहे. कारण देवी ही 9 दिवस निद्रिस्त असते. 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर देवीला घंटानाद करून जागृत केलं जातं. म्हणूनच अशा प्रकारे टाक जो आहे तो ठेवला जातो. तुमच्याकडे जशी प्रथा आहे तसंच तुम्हाला टाक जो आहे तो ठेवायचा आहे. कुलदेवीच्या टाकासोबतच तुमच्या घरामध्ये जर ग्रामदेवतेचा टाक असेल तर तोही तुम्ही ठेवू शकता. पण इतर देवी-देवतांचे टाक किंवा मूर्त्या तुम्हाला या पूजेमध्ये ठेवायच्या नसतात. बरेच जण जेवढे टाक आहेत तेवढे या घटस्थापनेमध्ये बसवतात. तर हे अत्यंत चुकीचं आहे. देवीची घटस्थापना असते त्यामुळे देवीचाच टाक या पूजेमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर देवीची तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे. हळदी, कुंकू, अक्षता त्यानंतर फूल अर्पण करायचं आहे. तर देवीला घटी बसवल्यानंतर मग आपल्याला घटस्थापना करायची आहे. त्यासाठी तुम्ही एक मातीचा कलश किंवा तांब्याचा कलश घेऊ शकता. या कलशामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे. या कलशावरती खालून वर अशा हळदीने आणि कुंकवाने 5 उभ्या रेषा काढून घ्यायच्या आहेत. देवीचे घट बसवत असताना हा मातीचा कलश वापरला जातो आणि तुमच्या देव्हाऱ्यामध्ये जर मंगल कलशाची स्थापना तुम्हाला वर्षभरासाठी करायची असेल, तर तो तांब्याचा किंवा पितळेचा असतो. यामध्ये बऱ्याच जणींचं कन्फ्युजन होतं म्हणून मी परत-परत सांगत आहे. तर हा मातीचा कलश आपल्याला घटस्थापनेसाठी वापरायचा आहे. आता यामध्ये आपल्याला ₹1 नाणं, 1 सुपारी, हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या आहेत, 1 फूल अर्पण करायचं आहे. आता या कलशाभोवती एक सूत गुंडाळलं जातं. तुमच्या घरामध्ये जर कलाव्याचा धागा असेल, जो कलाव्याचा धागा लाल-पिवळ्या रंगाचा असतो, तो गुंडाळला जातो आणि तुमच्या घरामध्ये कलावा नसेल, तर तुम्ही कोणताही लाल रंगाचा धागा घेऊ शकता आणि तो या कलशाभोवती तुम्ही गुंडाळू शकता. कलशाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली होती. समुद्र मंथन करत असताना कलशाभोवती वासुकी नाग गुंडाळलेला होता आणि म्हणूनच हे सूत वासुकी नागासमान आपल्याला कलशाभोवती गुंडाळून घ्यायचं आहे. कलश जो आहे तो सुख, समृद्धी, सौभाग्याचं प्रतीक आहे. आपल्या घराची भरभराट व्हावी, आपल्या घरामध्ये आयुर आरोग्य टिकून राहावं यासाठी नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जाते. हे सूत तुम्ही 5 वेळा कलशाभोवती गुंडाळून घेऊ शकता किंवा तुम्ही 1 वेळा गुंडाळलं तरी चालेल. त्यानंतर त्या सुताची तुम्हाला गाठ बांधून घ्यायची आहे. या कलशामध्ये तुम्हाला 5 पानं घालायची आहेत. आता 5 पानं तुम्ही विड्याची घेऊ शकता किंवा तुम्ही आंब्याची देखील वापरू शकता. जी तुम्हाला पानं सहज अवेलेबल होतील ती पानं तुम्हाला या कलशामध्ये घालायची आहेत.
पण तुमच्या घरामध्ये घटस्थापनेच्या वेळेस विड्याची पानं या कलशामध्ये घातली जात असतील तर तुम्ही विड्याचीच पानं घालायची आहेत. तर आता या कलशामध्ये मी आंब्याची 5 पानं घालून घेत आहे. शिवाय आपल्याला या कलशावरती एक नारळ देखील ठेवायचा आहे. नारळ हे देवीचं प्रतीक म्हणून आपण ठेवणार आहोत. त्यामुळे या नारळाला तुम्ही देवीचा मुखवटा किंवा नागडोळ्याचं एखादं प्रतीक किंवा चिन्ह तुम्हाला मिळालं तर ते देखील तुम्ही लावू शकता. यामुळे कलशाला देवीचं स्वरूप येतं. तर नवीनच नारळ तुम्हाला पाहून आणायचा आहे. नारळाचा शेंडा खालच्या दिशेने होईल अशा प्रकारे हे नारळ तुम्हाला कलशावरती ठेवायचं आहे. आता माझ्याकडे देवीचा मुखवटा आहे तर तो मुखवटा मी या कलशाला लावून घेणार आहे. तुमच्याकडे नसेल तर असाच नारळ ठेवला तरीही चालेल. या नारळाला तुम्ही हळदी कुंकू लावायचा आहे. हा कलश जो आहे तो देवी स्वरूप आहे आणि नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. हा कलश स्थापन केल्यानंतर देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करते. त्यामुळे जर तुम्ही या कलशाला मुखवटा लावला तर तुमच्या घरामध्ये अजून तुम्हाला छान वाटेल आणि हे इच्छेवरती आहे. त्यानंतर आपल्याला ज्यामध्ये धान्य पेरायचं आहे त्यासाठी तुम्ही मातीची परडी वापरू शकता किंवा बऱ्याच ठिकाणी टोपलीच्या आकाराची परडी मिळते. तिचाही तुम्ही वापर करू शकता. त्यामध्येही धान्य चांगल्या प्रकारे पेरलं जातं. जर तुम्ही धान्य पेरण्यासाठी पत्रावळीचा वापर करणार असाल तर पत्रावळीची वरची जी कॅरी बॅगची शीट असते ती तुम्हाला काढून घ्यायची आहे. तरच तुमचं धान्य जे आहे ते चांगल्या प्रकारे पेरलं जाईल. आता यामध्ये तुम्हाला माती घालायची आहे. माती चांगली बघून घ्यायची. त्यामध्ये खडे वगैरे नसावेत. चांगली निवडून माती घ्यायची. त्यामध्ये तुम्हाला सप्तधान्य टाकायचं आहे. अशा प्रकारे सप्तधान्य बाजारामध्ये मिळतं. ते तुम्हाला पाहून घ्यायचं, निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या मातीमध्ये तुम्हाला ते पेरायचं आहे. पेरत असताना कडेनीच ते पेरायचं कारण मधोमध आपण कलश ठेवतो. कलशाच्या खाली जर तुम्ही पेरलं तर ते कलशाच्या खालीच दबून राहील. जेवढी मोठी परडी किंवा जेवढी मोठी पत्रावळी तुम्ही वापराल तेवढंच धान्य तुमचं छान उगवेल. जर छोटी जागा असेल तर अशा प्रकारे छोटी परडी तुम्ही वापरू शकता. तर पहा अशी मान्यता आहे की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जेवढं चांगल्या प्रकारे तुम्ही धान्य पेराल तेवढी तुमची चांगल्या प्रकारे शेती देखील पिकते. आणि जेवढं हे चांगलं धान उगवतं ना तेवढी तुमच्या घराची भरभराट होते. म्हणूनच धान्य पेरत असताना व्यवस्थित पेरावं. त्यामध्ये भुरभुरून अशी माती वरून घालावी. रोज या मातीमध्ये थोडं-थोडं पाणी घालावं. कारण फक्त पहिल्या दिवशी धान पेरलं आणि त्यानंतर मग जर तुम्ही यामध्ये पाणी नाही टाकलं तर हे धान कुजतं, यामधून कुबट वास येतो आणि चांगल्या प्रकारे ते उगवत देखील नाही. त्यामुळे या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला घटासाठीचं जी परडी आहे ती तयार करायची आहे. जिथे तांदळाने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढलेलं आहे त्यावरती ही परडी तुम्हाला ठेवायची आहे. आणि त्यावरती देवीच्या स्वरूपात हा घट आपल्याला स्थापित करायचा आहे. मी या कलशाला मुखवटा लावलेला आहे. शिवाय तुमच्याकडे जर काही दागिने असतील तर ते देखील तुम्ही घालू शकता. त्यानंतर देवीसमोर तुम्हाला एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. अखंड दिवा कसा लावावा यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे. तुम्ही तो बघू शकता. 9ही दिवस हा दिवा देवीसमोर दैवत राहणार आहे. तो विझू द्यायचा नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. यामध्ये कोणती वात घालावी, तेल घालावं की तूप घालावं, दिव्याची दिशा कोणती असावी हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. याशिवाय पहिल्या दिवशी तुम्हाला घटावरती विड्याच्या पानाची माळ घालावी लागते. 9 दिवसांमध्ये 9 वेगवेगळ्या प्रकारच्या माळी देवीच्या घटावरती लावल्या जातात. 9 दिवस 9 माळी 9 प्रकारचे नैवेद्य देवीला अर्पण केले जातात. यावरचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. पण पहिल्या दिवशी तुम्हाला नागवेलीच्या पानाची माळ जी आहे ती देवीच्या घटावरती लावायची असते. शिवाय तुम्ही जर दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार असाल तर घटासमोर म्हणजे घटस्थापनेसमोर बसूनच तुम्हाला हा करायचा असतो. हा ग्रंथ जो आहे तो जमिनीवरती ठेवायचा नाही. तर त्यासाठी तुम्हाला एखाद्या लाल पिवळ्या रंगाचं आसन ठेवायचं आहे आणि त्यावरती हा ग्रंथ ठेवून घटस्थापनेसमोरच तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या पाठाचं पठण करायचं आहे. तर अशा प्रकारे देवीची घटस्थापना केल्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करायचा आहे. धूप दीप ओवाळून देवीची आरती करायची आहे. आरतीमध्ये सगळ्यात आधी श्री गणेशांची आरती करायची. त्यानंतर देवीच्या आरतीमध्ये तुम्ही दुर्गे दुर्गटभारी ही आरती करू शकता. सकाळ संध्याकाळ घटस्थापना झाल्यानंतर आपल्या घरामध्ये देवीची आरती ही व्हायला हवी. देवीचा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे ज्यामध्ये 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय वेच या मंत्राचा किंवा तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. याशिवाय देवीच्या 9 दिवसांमध्ये जे नैवेद्य अर्पण केले जातात त्या व्यतिरिक्त तुम्ही घरामध्ये जर उपवास करणार असाल तर उपवासाचे पदार्थ किंवा तुम्ही सुकामेवा घरी आणलेले फळ देखील नैवेद्यामध्ये देवीला अर्पण करू शकता. नवरात्री ही 3 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे तर ती 11 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. 12 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजे दसरा साजरा केला जाणार आहे. दसऱ्याच्या दिवशी ही घटस्थापना उठवली जाते. यामध्ये असलेलं धान्य
काढून जिथे तुम्ही देवीला दर्शनाला जाता तिथे हे धान्य सोबत घेऊन जाता। तुमच्याकडे जशी प्रथा परंपरा असेल त्यानुसार तुम्हाला ते धान्य सोबत घेऊन जायचं असतं आणि अशा प्रकारे तुम्हाला 9 दिवस घटस्थापना करून देवीची सेवा उपासना करायची असते। या 9 दिवसांमध्ये काही नियम देखील तुम्हाला पाळायचे आहेत। सांगितल्याप्रमाणे रोजच्या रोज तुम्हाला घटाला पाणी टाकायचं आहे। देवी घटी बसल्यामुळे देवीचा टाक किंवा मूर्ती तुम्हाला उचलायची नाही, फक्त वरूनच आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, फुलं अर्पण करायची आहेत। देवीला ज्या माळा अर्पण करणार आहोत त्या रोजच्या रोज तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। शिवाय जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तो दिवा अखंड सुरू राहील याची काळजी घ्यावी। घटस्थापना केल्यानंतर घटाला सोडून किंवा दिव्याला सोडून कोणत्याही गावाला मुक्कामी जाऊ नये, कारण आपल्या घरामध्ये देवी आलेली असते, त्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। याशिवाय घरामध्ये आपल्याला 9 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। शक्य असेल तर जमिनीवरती झोपावं। ज्यांना शक्य आहे त्यांनी 9 दिवसांमध्ये उपवास करावा आणि ज्यांना उपवास झेपत नाही अशा सर्वांनी पहिल्या दिवशी आणि अष्टमीचा उपवास करावा। यामुळे देखील तुम्हाला नवरात्रीच्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल। उपवास कसा करावा, उपवासाचे नियम काय आहेत यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल। पण उपवास तुम्ही करत असाल तर उपवासाचे पदार्थ हे तळलेले नसावेत आणि जर उपवास तुम्ही करणार नसाल तर तामसिक पदार्थांचं सेवन तुम्हाला करायचं नाही। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवी आपल्या घरात आलेली असते आणि घरामध्ये शांतता, प्रसन्न वातावरण असणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे शांत चित्ताने घटस्थापना झाल्यानंतर देवीची सेवा उपासना आपल्याला करायची आहे। मनोभावे केलेली देवीची सेवा ही देवीपर्यंत नक्कीच पोहोचते। या 9 दिवसांमध्ये जर तुमचा मासिक धर्म आला तर देवीची सेवा जी आहे ती तुम्ही तुमच्या पतीकडून करून घ्यायची आहे। 4 दिवस मासिक धर्माचे तुम्हाला पाळायचे आहेत। तुम्ही बाजूला बसू शकता। त्यानंतर 5व्या दिवशी संपूर्ण घरामध्ये तुम्ही गोमूत्र शिंपडायचं आहे आणि घटस्थापनेच्या दरम्यान जर तुम्हाला सुतक वगैरे पडलं तर अशा वेळेस घटस्थापनेची सेवा ब्राह्मणाकडून करून घ्यावी, कारण तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाल्यानंतर ती सेवा तुम्हाला पूर्ण करूनच घ्यावी लागते। याशिवाय नवरात्रीचे घट कसे उठवावेत, नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवीला कोणता नैवेद्य दाखवावा, आरती कशी करावी यावरचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच शेअर करेन। तर चला, झालेली सेवा मी कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते। इथेच व्हिडिओचा एंड करते। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। आई राजा उदो उदो।